तुमच्या घरात पती पत्नींमध्ये दररोज किरकोळ कारणांवरून भांडणं होत आहेत का? ऐन सणासुदीच्या शुभ क्षणांमध्येही वाद, तणाव आणि क्लेश वाढत आहेत का? जर होय तर यंदाच्या वटपौर्णिमेला एक अतिशय प्रभावी आणि साधा उपाय तुम्ही करून पहा. या दिवशी केलेला हा खास उपाय नात्यामध्ये गोडवा निर्माण करतो, समजूत वाढवतो आणि पती पत्नीमधील वादविवाद कमी करून घरात सुख, शांती आणि समृद्धीचं वातावरण निर्माण करतो असं म्हणतात. चला तर जाणून घेऊया वटपौर्णिमेला कोणती एक खास गोष्ट करायची आहे. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. पती पत्नीमध्ये भांडणं किंवा सणासुदीला घरात क्लेश होणं ही सामान्य गोष्ट असू शकते, परंतु यावर उपाय करण्यासाठी वटपौर्णिमेचा पवित्र दिवस अत्यंत प्रभावी ठरू शकतो. कारण वटपौर्णिमा हा सण सौभाग्य आणि दाम्पत्य जीवनाच्या सुखसमृद्धीसाठी विशेष महत्त्वाचा सण आहे. आता या दिवशी कोणती एक गोष्ट आवर्जून केली पाहिजे तर वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानले जातं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि दाम्पत्य जीवनात सुख शांतीसाठी पत्नीने वटवृक्षाला धागा बांधावा. पूजेदरम्यान पती पत्नीने एकत्र बसून वटवृक्षाला हळद, कुंकू, फुलं, अक्षता अर्पण कराव्यात. मनात सकारात्मक संकल्प करावा की आमच्या वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि समंजसपणा वाढावा. एवढंच नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकणं किंवा वाचणं हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सुख शांती आणते. कथा ऐकल्यानंतर पती पत्नीने एकमेकांना मिठाई किंवा प्रसाद देऊन प्रेमानं संवाद साधावा. याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती हे आदर्श दाम्पत्य जीवनाचं प्रतीक असल्यानं वटपौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर दूध, बेलपत्र आणि फुलं अर्पण करावीत. पार्वती मातेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात आणि वैवाहिक जीवनात सुख शांतीसाठी प्रार्थना करावी. याही व्यतिरिक्त वटपौर्णिमेच्या रात्री पती पत्नीने एकमेकांना छोटीशी भेटवस्तू सुद्धा द्यावी, जसे की फुलं, पत्र किंवा प्रेमळ संदेश. यामुळे भावनिक बंध दृढ होतात. घरात गोड पदार्थ बनवून एकत्र जेवण करावं आणि सकारात्मक विचारांवर चर्चा करावी. घरात क्लेश वाढत असतील तर वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घरात गायत्री मंत्राचा जप आवर्जून करावा. गायत्री मंत्राचा ऑडिओ तरी लावावा. घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकवानं स्वस्तिक काढावं. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात कधीच भांडणं होत नाही. शिवाय पत्नीनं वटपौर्णिमेचा उपवास ठेवावा आणि पतीचे आरोग्य आणि सुखासाठी प्रार्थना करावी. उपवासामुळे मन शांत राहतं आणि सकारात्मक विचार वाढतात. उपवास सोडताना पती पत्नीने एकत्र बसून प्रसाद ग्रहण करावा. आता ऐन सणासुदीला क्लेशाची परिस्थिती निर्माण होत असेल तर सणासुदीच्या दिवशी एकमेकांशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करावा. भांडणं टाळण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. रोज सकाळी 10 मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करावं. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि भांडणं कमी होतात. घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी सणाच्या दिवशी घरात सुगंधी उदबत्ती लावावी आणि सकारात्मक संगीत ऐकावं. हे उपाय करताना मनात विश्वास, श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवावी. कोणतेही उपाय करताना पती पत्नीने एकमेकांशी प्रेमानेच वागावं आणि एकमेकांचा आदर करावा. जर भांडणं अति तीव्र होत असतील तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची मदत घ्यावी. ते फायदेशीर ठरू शकतं. तर मंडळी, वटपौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर आपण हे उपाय केल्यास आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि शांती नक्कीच वाढवण्यास मदत करू शकता. शिवाय वटपौर्णिमा ही ज्येष्ठ पौर्णिमा आहे. ज्येष्ठ पौर्णिमा हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला दिवस आहे, जो धनसमृद्धी आणि सौभाग्य वाढवण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी काही खास उपाय केल्यानं आर्थिक स्थिरता आणि समृद्धी प्राप्त होते असंही सांगितलं जातं. तर त्यासाठीही काही प्रभावी उपाय आहेत, बघूयात. पहिला उपाय लक्ष्मीपूजन आणि दीपदान. होय, ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीचं पूजन करावं. स्वच्छ ठिकाणी बसून माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. मंत्र पुढील प्रमाणे: ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. याचबरोबर या दिवशी मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि त्यात थोडे तीळ टाकावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनलाभ होण्याची शक्यता वाढते असं म्हणतात. शिवाय पौर्णिमेचा दिवस असल्यानं रात्री चंद्रदर्शन करून चंद्राला दूध आणि पाण्याचं मिश्रण अर्घ्य अर्पण करावं. यामुळे मनशांती आणि आर्थिक स्थैर्य मिळतं. अर्घ्य देताना ओम सोमाय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. शिवाय ज्येष्ठ पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानंही आणि त्याला लाल धागा बांधल्यानंही धनहानी थांबते असं म्हणतात. शिवाय यामुळे समृद्धी वाढते. पिंपळाच्या झाडाखाली आपण तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता.
याचबरोबर या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैशाचं दान करणंही शुभ मानलं जातं. दान करताना मात्र ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. शिवाय ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी व्रत केलं जातं. त्यावेळी वडाच्या झाडाला धागा बांधून सावित्री सत्यवान कथेचं श्रवण तरी करावं. यामुळे कौटुंबिक सुख आणि आर्थिक स्थैर्य मिळतं. पूजेनंतर वडाच्या झाडाला गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. एवढंच नाही तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चांदीचं नाणं किंवा चंद्राशी संबंधित वस्तू ठेवावी आणि हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी प्राशन करावं. यामुळे आर्थिक प्रवाह सुधारतो असं सांगितलं जातं. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे आपण गायत्री मंत्राचा जपही करू शकता. हे उपाय करताना मन शुद्ध आणि श्रद्धायुक्त ठेवावे. उपाय करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि स्थानिक पंचांगानुसार, तिथीनुसार, वेळेनुसार आपण हे उपाय नक्की करून पाहावेत. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील. वटपौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तासाठी वटपौर्णिमेसंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील, जसं पूजाविधी संबंधित किंवा उपवासासंबंधित, तर या संबंधित संपूर्ण माहितीचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.